आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत चेन स्नॅचिंग करणाऱ्या मोका गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे। या कारवाईत 2 गुन्हे उघडकीस आले असून तब्बल 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 133/2026 BNS कलम 309 435 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी ज्योती वृषभ उपाध्ये राहणार पाटील गल्ली अंकली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 5 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अंकली रेल्वे ब्रिजजवळ चेन स्नॅचिंगची घटना घडली होती। या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेतला। तपासादरम्यान पोलिसांनी हैदर अली सरफराज कायम व 29 वर्ष राहणार इराणी इमाम बाडा मुंब्रा जिल्हा ठाणे याला अटक केली। आरोपीकडून 1,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली यामा MT 50 मोटरसायकल किंमत सुमारे 80,000 रुपये असा एकूण 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांसह बृहन्मुंबई पोलीस ठाण्यातील 2024 मधील आणखी एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आला आहे। या यशस्वी कारवाईत पोलीस अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, संदीप नलावडे, उदयसिंह माळी, अमीर शाह फकीर, विक्रम खोत यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर पोलिसांच्या पथकाने सहभाग घेतला। सांगली पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे।